Hello, good morning. Thermodynamics, chemical thermodynamics, and the recent series of our video lectures, we have been considering numericals. So under that, a section or important part is related to entropy change, delta S, and Gibbs free energy change. Theoretically, during our series, although we have covered this, now the numericals related to this part, entropy change and Gibbs free energy change, since we are going to consider, let us in short revise these things. And since we have studied this theoretically in details, all these things, just in short I will explain. Okay. Entropy change means change in, entropy is measure of disorder, randomness. So during a change, what is a change in disorder or change in randomness, increase or decrease? If it is increased, delta S will be positive, and if it is decreased, delta S will be negative. Entropy change. And one more thing I have explained you, I wish to repeat it. Okay. Universe is continuously expanding. असं बऱ्याच वेळा ऐकलंय आपण. Universe, फक्त अर्थ नव्हे, universe is continuously expanding. It is a natural phenomenon. म्हणजे काय? तर थोडक्यात सांगतो. One form of energy changes to another form. ते आम्हाला माहिती आहे. त्याला थोडक्यात समजून घ्यायचं असेल, युनिव्हर्स इज कंटिन्युअसली एक्सपांडिंग म्हणजे फक्त रेफरन्स म्हणून किंवा एक्झाम्पल म्हणून बघितलं तर आईस फॉर्म मधलं वॉटर एकूण फक्त पृथ्वीवरचं विचार जरी घेतलं तर ते लिक्विड फॉर्म मध्ये, लिक्विड फॉर्म मधलं वेपर फॉर्म मध्ये असं वाढत आहे. त्याचे कारण आहे की मग तो लॉ आहे, लॉ म्हणून युनिव्हर्स इज कंटिन्युअसली एक्सपांडिंग. अरे म्हणजे काय? तर व्हाय, हाऊ, various forms of energy, one form of energy into another form. Various forms of energy, one form into another form. असं जे चालू आहे त्याचे एक्झाम्पल्स आपल्या चर्चेत प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये आले. थोडक्यात रिपीट करतो त्यातलं महत्वाचं. व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी इंटू हीट फॉर्म, याचा रेट जास्त आहे. समजते का बघा? व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी, various forms of energy, electromagnetic radiations, PV form of work, okay. Various forms of energy into heat energy. Various forms into heat energy, heat form मध्ये त्याचा रेट जास्त आहे. हा रेट जास्त आहे as compared to heat form into other forms. असं एकूण नेचरमध्ये दिसतंय आम्हाला, म्हणून तो नॅचरल लॉ ऑब्झर्वेशन आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स, त्या आम्ही त्याला बिंग म्हणायचो, ते लेन्स वापरायचो नाही का, आणि ऑन पेपर सनरेज नाही, आणि सनरेज त्याच्याला आम्ही मराठीत बिंग बनायचो. ते द सनरेज वुड कॉन्सन्ट्रेट ऑन द पेपर आणि मग इट वुड कॅच फायर. तर ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स एका जागी कॉन्सन्ट्रेट झाल्यामुळे तिथले इलेक्ट्रॉन्स, त्यांची कायनेटिक एनर्जी वाढली, मग त्याच्यामध्ये फ्रिक्शन वाढलं, मग हीट डेव्हलप झाली आणि मग तिथं आग तयार झाली. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इंटू हीट एनर्जी. किंवा रेड हॉट आयर्न त्या कंपन्यामध्ये, टाटा स्टील वगैरे, तर रेड हॉट असतं म्हणजे काय असतं की ते हीट फॉर्म मधली एनर्जी येत आहे, त्याचा रेट एवढा जास्त आहे की परत हीट फॉर्म मध्ये ट्रान्समिट होण्याच्या पेक्षा हीट फॉर्म मध्ये ऍब्सॉर्ब झाली, पण ती एवढी फास्ट ऍब्सॉर्ब रेट आणि क्वांटिटी
तर absorbed in heat form but given out in the form of electromagnetic radiations, म्हणून तर रेड हॉट दिसलं. असं बरंच सांगता येईल, ठीक आहे, मुद्दाम सांगितलं. आणि त्यामुळे मग त्यातून येतं की ओव्हरऑल हीट फॉर्म एनर्जी वाढत आहे. याचा अर्थ फक्त वॉटरच्या अँगलने विचारात घेतलं तर नॅचरलच आहे ते. आपले पोल्युशन आणि इतर कारणामुळे आणखी रेट वाढला तो भाग ठीक आहे, आहेच म्हणजे, पण हे नॅचरल आहे की आईस फॉर्म मधलं वॉटर, ग्लेसियर्स त्याचे वॉटर फॉर्म मध्ये आणि वॉटर फॉर्मचं वेपर फॉर्म मध्ये हे वाढत जाणार, हा नॅचरल लॉ आहे. आणि असं जर झालं नसतं तर सध्या ऍव्हरेज टेम्परेचर अर्थवरती -18 डिग्री सेल्सिअस राहिलं असतं. म्हणजे ती आपल्यासाठी गरजेची पण गोष्ट आहे, पण एका लिमिटच्या पलीकडे परत नुकसान आहे. असं प्लस मायनस ठीक आहे. तर ती डिसऑर्डर याचा म्हणून त्याच्यावर आलं की डिसऑर्डर ऑफ द युनिव्हर्स कंटिन्युअसली इन्क्रीजेस. कारण का हीट फॉर्म मधली एनर्जी वाढत आहे. व्हेरियस फॉर्मची हीट फॉर्म मध्ये 10 आली तर हीट फॉर्म मधली अदर फॉर्म्स मध्ये 4 जात असेल तर 6 हीट फॉर्म मध्ये राहणार ना. एक उदाहरण साधं असं हे कंटिन्युअसली चालू आहे. आणि त्यामुळे हीट फॉर्म मध्ये असेल तर आईसवाला वॉटर, लिक्विड वाला वॉटर वेपर मध्ये हे वाढणार. हे जसं वॉटरचं तसं इथं. आणि त्यामुळं एनी स्पॉन्टेनियस प्रोसेस, एन्ट्रॉपी चेंज इन्क्रीजेस. आणि म्हणून मग तो पार्ट अंडर थर्मोडायनामिक स्टडी म्हणजे सिस्टीम सोडून उरलेलं सराउंडिंग, पूर्ण थिअरीत जात नाही. म्हणून मग स्पॉन्टेनियस प्रोसेससाठी एन्ट्रॉपी चेंज ऑफ द सिस्टीम अँड एन्ट्रॉपी चेंज ऑफ द सराउंडिंग टोटल पॉझिटिव्ह असणार. ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह असणार. इन्क्रीज होणार. कारण का बरोबर, तर आता मी सांगितलं की ओव्हरऑल डिसऑर्डर वाढणार, ओव्हरऑल डेल्टा एस वाढणार ऑफ द युनिव्हर्स. हा एक भाग आहे. फार डिटेल प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये बघितलं, त्यामुळे गरजेपुरतं सांगितलं. मग डेल्टा एस कॅन बी कॅल्क्युलेटेड ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. आपल्याला जस्ट मेन्शन केलेला आहे फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आठवतो का? इंटिग्रेशन, जस्ट आय मेन्शन फास्ट, Cp/T into dt विदिन द लिमिट्स टेम्परेचर. ठीक आहे. पुन्हा तोच फॉर्म्युला आहे ना. हीट ऍब्सॉर्ब बाय अ सिस्टीम, पार्ट अंडर थर्मोडायनामिक स्टडी, रिव्हर्सिबली म्हणजे क्यू प्रिव्हियस टर्मिनॉलॉजी. आता क्यूच्या ऐवजी आपण डेल्टा एच एन्थाल्पी चेंज वापरू शकतो. डेल्टा एच अपॉन टी, हीट ऍब्सॉर्ब. आणि मग ऍट अ टेम्परेचर ऍट विच दॅट हीट इज ऍब्सॉर्ब. मग सीपी काय आहे? मोलार हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आता गॅस असेल तर कॉन्स्टंट प्रेशर, नसेल तर सीपी म्हणजेच सी, मोलार हीट कॅपॅसिटी. म्हणजे 1 मोल ऑफ अ सिस्टीम टू इन्क्रीज द टेम्परेचर बाय 1 केल्विन, व्हॉट अमाऊंट ऑफ हीट इज रिक्वायर्ड. न्यूमेरिकलचा पाडा असल्यामुळे मी फक्त जस्ट धावता आढावा घेतोय. आणि मग तो हीट ऍब्सॉर्ब टू इन्क्रीज द टेम्परेचर बाय 1 केल्विन, ती किती आहे? 1 मोल. ते मग गॅस असेल तर प्रेशर विचारात घ्यायला लागतं, म्हणून सीपी. अँड द टेम्परेचर ऍट विच इट हॅज टेकन प्लेस. ते जर इन लार्ज नंबर ऑफ स्टेप्स असेल तर मग इंटिग्रेशन, जसं वर्क डनचं इंटिग्रेशन केलं होतं. तर तो एक पार्ट आहे हा फॉर्म्युला. म्हणजे याच्यातून सांगायचं होतं का की ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एंट्रॉपी वी कॅन फाइंड. आणि म्हणून तो आपल्याकडे न्यूमेरिकल्स मध्ये डायरेक्ट दिलेला असतो. एंट्रॉपी ऑफ वी कॅन फाइंड मीन्स ऑलरेडी दे हॅव बीन कॅल्क्युलेटेड. जसं लॉग टेबल असतो तसं त्याचा टेबल असतो. So absolute value of entropy we can find. So absolute value of entropy, if we can find, delta S during a change can be calculated. मग जसं समेशन डेल्टा एच आपण काढलं तसंच फॉर्म्युला वापरून ऍब्सोल्यूट व्हॅल्यू एंट्रॉपी ऑफ रिएक्टन्स अँड प्रोडक्ट्स जर दिला असेल तर जसा डेल्टा एच इज इक्वल टू समेशन, तसं डेल्टा एस, जसं डेल्टा एच काढला आपण तसं डेल्टा एस पण काढणार. एवढंच फक्त उल्लेख करतो. हे नोटमध्ये
तसाच उल्लेख केलाय. आता हे ऐकलं, आता तेवढा पाठ वाचून घ्या. ते समजण्यासाठी फक्त याचा उल्लेख केला, याचं डेरिव्हेशन वगैरे, मग सिलेबस आपला बीएससी पुढे होऊन जाईल. ओके, जेवढे डिटेल आहेत आपल्याला ते त्यात भरपूर बघायचं आणि त्याचा जसा उल्लेख आहे आपल्या नीट आणि सर्व एक्झामच्या दृष्टिकोनातून त्याप्रमाणे. तर हे का दिले मध्येच नोट्समध्ये किंवा टेक्स्टमध्ये, तर याच्यातून काय मेसेज मिळाला की ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एस, तसं ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एच और यू, एन्थाल्पी, internal energy change, absolute value we cannot calculate, but increase or decrease, change, delta U, delta H, that we can calculate. Heat evolved or absorbed, त्या सगळ्या व्हॅल्यूज वरून हे डेल्टा एच काढतो आपण. एन्थाल्पी चेंज, इंटरनल एनर्जी चेंज, दॅट चेंज वी कॅन फाइंड. पण इकडे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एन्ट्रोपी वी कॅन फाइंड. याचा अर्थ म्हणजे आपल्याकडे आता ते आहेत, टेबल आहे त्याचा. सो ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ रिएक्टन्स अँड प्रोडक्ट, कुठली रिएक्शन असेल, समजा ए प्लस बी इज इक्वल टू सी, आणि मग प्रत्येकाचे जर एस असतील तर या रिएक्शनच्या डेल्टा एस एन्ट्रॉपी चेंज वी कॅन कॅल्क्युलेट. तर ती एक गोष्ट पहिला माहिती पाहिजे. न्यूमेरिकल्स मध्ये ते आपण करणारच आहोत, पण हे असं पहिल्यांदा या अँगलने पुन्हा एकदा मागची बघितलेली गोष्ट आणि तो तेवढाच एक पॉइंट आयसोलेटेड सांगितला होता. ओके, so delta S we can calculate from the given values of S. आणि मग हा बेसिक फॉर्म्युला एन्ट्रॉपी चेंज इन अ सिस्टीम. तर हीट फॉर्म मधली एनर्जी ऍब्सॉर्ब झाली किंवा इव्हॉल्व, दोन्हीपैकी एक, समजा ऍब्सॉर्ब झाली, तर ऍट व्हॉट टेम्परेचर दॅट हीट फॉर्म ऑफ एनर्जी इज ऍब्सॉर्ब, त्याच्यावरती त्याचा डेल्टा एस, डिग्री ऑफ डिसऑर्डर किती झाला, म्हणजे एन्ट्रॉपी चेंज म्हणूया. आता एन्ट्रॉपी चेंज किती झाला तो काढता येतो. मग क्यूच्या ऐवजी आता आपण डेल्टा एच वापरतो. आणि मग आता मग सांगितलं तसा तो लॉ, तर ओव्हरऑल एन्ट्रॉपी चेंज ऑफ द सिस्टीम अँड सराउंडिंग्स कलेक्टिव्हली इन्क्रीज व्हायला पाहिजे, म्हणजे ग्रेटर दॅन झिरो असायला पाहिजे. कारण इथं मी वगैरे सांगितलं हीट फॉर्म मधली एनर्जी वाढत जाते, हा जर नॅचरल लॉ आहे, तर याचा अर्थ ते फॉर स्पॉन्टेनियस प्रोसेस. आणि मग याचा अर्थ लक्षात आला की आपण जो अभ्यास केला इनिशियली की रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे का नाही आहे वगैरे, त्याचा अभ्यास करतो. त्याच्यामध्ये एन्थाल्पी चेंज, हीट इव्हॉल्व्ड और ऍब्सॉर्ब्ड ड्युरिंग अ चेंज इज इम्पॉर्टंट. इन ऍडिशन टू दॅट एन्ट्रॉपी चेंज इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि दोन्हीचा एकत्रित विचार केला तरच अ पर्टिक्युलर चेंज और अ रिएक्शन इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन, वेदर इट इज स्पॉन्टेनियस और नॉट, नाही का, स्पॉन्टेनियस और नॉट, तर दोन्ही फॅक्टर्स एकत्र विचारात घ्यायची गरज आहे. आणि मग दोन्ही फॅक्टर्स विचारात घेण्यासाठी काय केलं, सराउंडिंगचं कसं कॅल्क्युलेट करणार आपण. सिस्टीमचं सांगितलं मी, हे सिस्टीमसाठी सोपं आहे. ओके, आणि मग आपण हे थिअरॉटिकली बघितलेलं लक्षात येतं बघा की हा जर फॉर्म्युला आहे तर डेल्टा एच ऑफ द सिस्टीम म्हणजे ड्युरिंग अ चेंज, एक्झोथर्मिक किंवा एंडोथर्मिक जे काय असेल ते, इव्हॉल्व्ड असेल तर मायनस येणार, ऍब्सॉर्ब असेल तर प्लस येणार. अँड द टेम्परेचर ऍट विच दॅट चेंज हॅज टेकन प्लेस. आता समजा हीट इव्हॉल्व्ह झाली, समजा 298 केल्विनला अमुक अमुक 50 किलो जूल्स हीट इव्हॉल्व्ह झाली, ती सराउंडिंग मध्ये गेली ना, मग सराउंडिंगचा डेल्टा एस इन्क्रीज होणार, सराउंडिंगने हीट ऍब्सॉर्ब केली आणि म्हणून सराउंडिंगचा डेल्टा एस सिस्टीमच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केला. आणि मग डेल्टा एच एन्थाल्पी चेंज ऑफ द सिस्टीम अपॉन द टेम्परेचर ऍट विच द चेंज हॅज टेकन प्लेस, हे इथं भरलं आपण. सगळं थिअरॉटिकली पूर्वी बघितलं, पुन्हा थोडं रिपीट करावं असं मला वाटलं. आणि मग हे जे आहे ना ते इथं भरलं. आणि मग जे काय केलं नोट्स, अर्लियर लेक्चर्स, त्या दोन्हीचा एकत्रित विचार करण्यासाठी मग आणखी एक टर्मिनॉलॉजी गिव्स, त्यांनी त्याच्यात विचार केला, अभ्यास केला म्हणून गिव्स. मग ती डेफिनेशन आली. म्हणजे पहिल्यांदा हे आलं, शिकताना असं शिकतात ऍक्च्युली, जसं की एखादं सेपरेट आहे असं नाही, बघ याला रिलेटेड आहे सगळं. आणि मग गिव्सचं इक्वेशन असं झालं. आणि मग आता हे असं लिहिलंय म्हणजे काय की सिस्टीम प्लस सराउंडिंगच्या फॉर्म मध्ये जो नॅचरल लॉ आमचा होता ते सराउंडिंगचं पण सिस्टीमच्या फॉर्म मध्ये आणण्यासाठी यूज दिस. आणि मग काय झालं आता इथं डेल्टा जी, हे सगळं सिस्टीमसाठी आहे. सगळीकडे लिहित नाही सिस्टीम. डेल्टा जी gives free energy change is equal to delta H of the system
मायनस टी डेल्टा एस ऑफ द सिस्टीम. तर हा एक फॉर्म्युला आहे. त्यानंतर मग आपण हा एक चर्चेमध्ये फॉर्म्युला आलेला आहे, डेल्टा जी इक्वल टू डेल्टा. हे आता जसं हा समजून घ्यायचा होता मग अशी इंटिग्रेशनचं, की असं काहीतरी आहे त्याच्यावरून ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एस कॅल्क्युलेट करता येतात, म्हणजेच डेल्टा एस मॅथमॅटिकली काढता येतो. तसं हे पण समजून घ्यायचं की डेल्टा जी इक्वल टू डेल्टा जी झिरो प्लस आर टी एल एन, म्हणजे बेस ई घेऊन इनिशियली केलं, एल एन क्यू अप्लाइंग लॉ ऑफ मास ऍक्शन, के काढतो आपण तसं. मग इक्विलिब्रियम नसेल तर क्यू म्हणतात. तर इक्विलिब्रियम आला नाही का, फॉरवर्ड रिएक्शन सुरू झाली, मग रिव्हर्स सुरू झाली, मग केव्हा तरी इक्विलिब्रियम आला. तर ऍट इक्विलिब्रियम डेल्टा जी इक्वल टू झिरो. ओके, मग ऍट इक्विलिब्रियम डेल्टा जी इक्वल टू झिरो याच्यामध्ये भरलं तर क्यूच्या जागी के भरायचं. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, केमिकल इक्विलिब्रियम, एवढंच समजून घ्यायचं. बेसिकली हा फॉर्म्युला काय आहे, स्टँडर्ड कंडिशन मध्ये जर आम्ही डेल्टा जी काढला बाय युजिंग दिस इक्वेशन, स्टँडर्ड कंडिशन 298 केल्विन नाही का, 1 ऍटमॉस्फिअर प्रेशर, तर टेम्परेचर बदललं तर डेल्टा जी चेंज होणार. तर इक्वेशन आहे आता जो तुमचा जे काही कंडिशन्स आहेत त्या कंडिशनचा डेल्टा जी दॅट इज इक्वल टू डेल्टा जी अंडर स्टँडर्ड कंडिशन, म्हणजे झिरो. स्टँडर्ड कंडिशनसाठी तो वरती झिरो लिहितात रिप्रेझेंटेशन, प्लस आर इंटू टी इंटू एल एन के. आणि मग काय केलं आपण, एल एनच्या ऐवजी लॉग टू द बेस 10 दॅट इज कन्व्हिनियंट फॉर अस असं केलं. आणि इक्विलिब्रियम असेल तर डेल्टा जी इक्वल टू झिरो. डेल्टा जी इक्वल टू झिरो म्हणल्यानंतर हे सगळं बघितलेलं असतं आपण, आणि काही गोष्टी जास्त माहिती पाहिजेत म्हणून डेल्टा जी इक्वल टू, मग इक्विलिब्रियमला डेल्टा जी इक्वल टू झिरो, तर त्यावेळेला क्यू इक्वल टू के. तो आपण टेबल बघितला होता, त्यात तुम्हाला कळेल डेल्टा जी इक्वल टू लेस दॅन झिरो, ग्रेटर दॅन झिरो आणि इक्वल टू झिरो, 3. वी हॅव ऑलरेडी कवर्ड, पण न्यूमेरिकल स्टार्ट करण्यापूर्वी जरा फास्ट रिकॅप म्हणून आणि 1-2 मुद्दे. आणि म्हणून मग ऍट इक्विलिब्रियम हे इक्वेशन बेसिकली या फॉर्म मध्ये लिहिलं, आणि मग लॉग टू द बेस 10 म्हणजे या फॉर्म मध्ये लिहिलं. याचा अर्थ काय होतो की इक्विलिब्रियम वाली रिॲक्शन असेल एखादी कुठली, जसं ऍट 298 केल्विन ऍसिटिक ऍसिडचा के ए 1.8 इंटू 10⁻⁵. ओके, तर तुम्हाला के माहीत असेल त्या इक्विलिब्रियम इक्वेशनचं, तर फॉर दॅट रिॲक्शन आर कॉन्स्टंट, टेम्परेचर जे असेल ते स्टँडर्ड कंडिशन असेल तर 298 केल्विन, तर डेल्टा जी स्टँडर्ड कंडिशनचा म्हणजे गिव्स फ्री एनर्जी चेंज यू कॅन कॅल्क्युलेट. किंवा हे माहीत असेल तर हे काढू शकतो. आणि मग के माहीत असेल तर किती फॉरवर्ड गेली रिॲक्शन, मग के वरून अल्फा, असं एकमेकांना ते लिंक, मग पुढे सगळे बरेच टॉपिक असतात. आणि मग एमसीक्यूज मध्ये असं येतं. मग आम्हाला हे सगळं माहिती पाहिजे. तर हा पार्ट पहिल्यांदा मुद्दा आम्ही डिस्कस केला की डेल्टा एस इज इक्वल टू एन्थाल्पी चेंज, जो काही हीट फॉर्म मध्ये एनर्जी इव्हॉल्व किंवा ऍब्सॉर्ब झाली त्याप्रमाणे साईन येणार. इफ इट इज इव्हॉल्व मायनस, इफ इट इज ऍब्सॉर्ब प्लस, अँड द टेम्परेचर ऍट विच दॅट चेंजेस टेकन, हे बेसिक. त्यानंतर हा नॅचरल लॉ जे मी हीट फॉर्म ऑफ एनर्जी एक्सप्लेन केलं मग अशी ते. आणि मग आमच्या लक्षात आलं की मग हा सराउंडिंगचा आहे तो सिस्टीमच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करण्यासाठी, कारण सिस्टीमने हीट इव्हॉल्व केली तर ते सराउंडिंगचा एन्ट्रॉपी चेंज वाढणार, एवढं तरी कळतं. सिस्टीम ड्युरिंग द चेंज, समजा सिस्टीम एक्झोथर्मिक आहे, ड्युरिंग द चेंज एखादी केमिकल रिएक्शन, तर हीट फॉर्म मधली एनर्जी सराउंडिंगला गेली तर सराउंडिंगचं टेम्परेचर वाढणार, म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढणार. गॅस असेल तर, एखादं सॉलिड असेल तर लिक्विड होणार, त्या दिशेने असणार ते. त्यामुळे सराउंडिंगचा एन्ट्रॉपी चेंज काय झाला असेल तो ड्युरिंग दॅट चेंज एन्थाल्पी चेंज ऑफ द सिस्टीम अपॉन टी याला रिलेटेड असतो. मग हे का केलं आपण, तर सराउंडिंगचा एन्ट्रॉपी चेंज सिस्टीमच्या फॉर्म मध्ये लिहायला कॅल्क्युलेट करायला बरं पडतं ना. आणि म्हणून मग गिव्स त्यामुळे काय केलं की याचा अर्थ एन्थाल्पी अँड एन्ट्रॉपी, म्हणजे एन्थाल्पी चेंज अँड एन्ट्रॉपी चेंज, डेल्टा एच अँड डेल्टा एस. कलेक्टिव्हली बोथ आर इम्पॉर्टंट टू नो वेदर अ चेंज इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन, वेदर इट इज स्पॉन्टेनियस ऑर नॉट. आणि मग हा डेल्टा जी आला, आणि डेल्टा जी निगेटिव्ह असेल, डेल्टा एच हे सिस्टीमसाठी बरं का, मायनस टी डेल्टा एस, डेल्टा एच सिस्टीम, डेल्टा एस सिस्टीम. ओके, तर डेल्टा जी निगेटिव्ह आला तर स्पॉन्टेनियस, डेल्टा जी झिरो आला तर इक्विलिब्रियम, डेल्टा जी पॉझिटिव्ह आला तर नॉन स्पॉन्टेनियस. म्हणजे अर्लियर विच वी हॅव कवर्ड, या
हे इक्वेशन असेल, हे असेल, किंवा एस वरून मगाशी बोललो त्याच्यावरून डेल्टा एस काढायचं आणि परत हे वापरायचं, किंवा के अँड फ्रॉम के डेल्टा जी झिरो स्टँडर्ड गिव्स एनर्जी चेंज, किंवा स्टँडर्ड गिव्स एनर्जी चेंज डेल्टा जी, त्याच्यावरून के, असे जे न्यूमेरिकल्स आता बघणार होतो आपण, त्याच्यासाठीच हा व्हॉट एव्हर प्रिव्हियसली वी हॅव कन्सिडर्ड ते पुन्हा एकदा थोडं सांगितलं. आणि ते करत असताना काही छोट्या गोष्टी हे न्यूमेरिकलच्या वेळेलाच सांगणं सोयीचं जातं, म्हणून एस ॲब्सोल्यूट व्हॅल्यू यू कॅन फाइंड हे सांगितलं, किंवा हा डेल्टा जी म्हणजे स्टँडर्ड कंडिशन असेल तर स्टँडर्ड सोडून इतरच्या कंडिशन्स असतील तर हा फॉर्म्युला आहे ते सांगितलं. आणि एवढं सगळं सेपरेट पेजवर लिहून विचार केला की मग याला रिलेटेड जे न्यूमेरिकल्स आहेत त्याच्यामध्ये फार काही वेगळं नाही. केमिस्ट्री आतापर्यंत जेवढं आपण बघितलं त्याची जर तुलना केली तर फार नवीन काय नाही. युनिट साईन वगैरे याची फक्त काळजी घ्यायची. अँड नाव विल कन्सिडर फ्यू न्यूमेरिकल एक्झाम्पल्स. Yes. Now let us again move forward with numerical examples. For a certain reaction, delta H दिला आहे enthalpy change and delta S entropy change. दोघंही निगेटिव्ह दिलेत. याचा अर्थ हा एक्झोथर्मिक ही जो चेंज असेल तो एक्झोथर्मिक आहे निगेटिव्ह म्हणजे. आणि डेल्टा एस निगेटिव्ह याचा अर्थ समजून घ्या. ओके, डेल्टा एस निगेटिव्हचा अर्थ काय? डेल्टा एस निगेटिव्ह याचा अर्थ एंट्रॉपी ओव्हरऑल त्या बॅलन्स इक्वेशन मध्ये जे असेल ते फिजिकल चेंज असेल तरी प्रोडक्ट मायनस एंट्रॉपी ऑफ रिएक्टंट त्याचा निगेटिव्ह आहे. याचा अर्थ डिसऑर्डर ऑफ द सिस्टीम हॅज डिक्रीज्ड. एखादं सोपं एक्झाम्पल सांगू शकतो. H2 प्लस 1/2 इज इक्वल टू H2 स्टँडर्ड कंडिशन 298 केल्विन 1 atmosphere H2O लिक्विड ऑक्सिजन गॅस हे गॅस H2 प्लस 1/2 इज इक्वल टू H2O. आता याच्यामध्ये गॅशियस 1.1 मोल अँड 0.5 मोल म्हणजे 1.5 मोल गॅशियस हॅज कन्व्हर्टेड इंटू 1 मोल ऑफ लिक्विड. म्हणजे काय झालं इथं ऑर्डर वाढली, रिएक्टंट ऑर्डर वाढली सिस्टीमची. मग रिएक्शन कशी काय होते H2O ची, म्हणून ते गिव्ह झाले. पुन्हा पुन्हा सांगते की दिस वी हॅव कन्सिडर्ड अर्लियर. कोणी डायरेक्ट हेच लेक्चर बघत असेल तर त्याच्यासाठीच मुद्दाम सांगत असतो. बट दिस रिएक्शन इज एक्झोथर्मिक. डेल्टा एच निगेटिव्ह आहे. एक्झाम्पल घेतलं, हीट फॉर्म मध्ये एनर्जी इव्हॉल्व्ह झालेली आहे. मग सराउंडिंगची डिसऑर्डर वाढणार आहे. हीट ऍब्सॉर्ब केल्यामुळं सिस्टीमची कमी झाली, सराउंडिंगची वाढली. ओव्हरऑल जर वाढ झाली दोघांचं एकत्रित केलं त्याची किती वाढली आणि याची किती कमी झाली, त्याच्यामध्ये ओव्हरऑल ऑफ द युनिव्हर्स डेल्टा एस इन्क्रीज होत असेल स्पॉन्टेनियस. मुद्दा कळतो का? एमसीक्यू याच्यासाठी हे असं मध्ये मध्ये घ्या, नाहीतर एक्झाम्पल फॉर्म्युला सोडवतोच की आपण. तर हे पहिला लक्षात घ्या. एक्झाम्पल H2Oचं एकदमच परफेक्ट एक्झाम्पल आहे. एक्झोथर्मिक असल्यामुळे सराउंडिंगची डिसऑर्डर वाढणार एवढं तर मान्य आहे. हीट फॉर्म मध्ये एनर्जी सराउंडिंग मध्ये गेली, पण सिस्टीम मध्ये डिसऑर्डर कमी झालेली आहे. कारण का 1.5 गॅसेस वाले 1 मोल ऑफ लिक्विड मध्ये कन्वर्ट झाले. गॅसचं लिक्विड झालं म्हणजे ऑर्डर वाढली, म्हणजे डिसऑर्डर कमी झाली, म्हणजे डेल्टा एस निगेटिव्ह सिस्टीमची. पण सराउंडिंगची वाढणार सिन्स इट इज एक्झोथर्मिक. मग ते 7 युनिट्सनी वाढली सराउंडिंगची डेल्टा एस, आणि हे समजा 5 नी कमी झाली तर ओव्हरऑल ऑफ द युनिव्हर्स 2 नी वाढली. कळलं का? असं काल्पनिक छोटे आकडे. तर हा मुद्दा असतो. ठीक आहे, परत या आपल्या न्यूमेरिकल. तर इथं दिलेलं आहे. आणि at what temperature will the change will be from spontaneous to non-spontaneous? तर पहिला बेसिकली डेल्टा एच अँड डेल्टा एस इज गिव्हन. तर तो ऍट इक्विलिब्रियम त्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण हा जो फॉर्म्युला काढूया. डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा एच अपॉन टी, म्हणजेच टी इज इक्वल टू डेल्टा एच अपॉन डेल्टा एस. नाव टी कॅपिटल टी केल्विन, डेल्टा एस जूल मध्ये दिलेला आहे आणि डेल्टा एच किलो जूल मध्ये दिलेला आहे. बरोबर आहे का? नॉर्मली एक्झाम्पल मध्ये कसं दिला असेल तसं, म्हणजे डेल्टा एस जूल मध्ये दिलेला आहे, तो किलो जूल मध्ये दिलेला आहे. आता काय करायला लागेल? दोन्हीचे युनिट सेम करायला लागतील.
दोन्हीचे युनिट सेम करायला लागतील आणि मग दोन्हीचे युनिट सेम करत असताना कसं करणार? हा जूल आणि तो किलो जूल युनिटचा जर नॉर्मली ज्या रेंजमध्ये व्हॅल्यू दिलेले असतात त्याचा विचार करता आणि मग बघा डेल्टा एच डेल्टा एस बोथ शुड बी इन सेम युनिट्स. मग तो डेल्टा एच -35 किलो जूल अपॉन डेल्टा एस जूल मध्ये येतो, तो हे जूल मध्ये कन्वर्ट करा किंवा हा किलो जूल मध्ये कन्वर्ट करा. तर -50 अपॉन 1000 ओके किलो जूल मध्ये कन्वर्ट करू अपॉन 1000 किलो जूल आणि त्यामुळे मग टेम्परेचर जे येईल ते केल्विन मध्ये, हे दोन्ही सेम युनिट मध्ये पाहिजे. ओके ठीक आहे. कारण बेसिकली डेल्टा एस चा फॉर्म्युला जूल किलो जूल काय असेल तर पर केल्विन असतोच. टेम्परेचर कॅपिटल टी केल्विन आपोआप येत नाही, आहेच ते. आणि मग इथे कॅल्क्युलेट केलं हा 0.05 नाही का किंवा 7 आणि हे 100 1/100 आणि किती आलं बरं? हे मायनस मायनस दे गेट कॅन्सल. 700 केल्विन टेम्परेचर. आता हे इक्वेशन बघा, आपल्याला आन्सर 700 केल्विन मिळालं. म्हणजे काय मिळालं? आता बघा ना तुम्ही जरा आणि थिओरिटिकली पण विचार करा. इन दिस केस delta H minus T delta S, in this case actually delta H is also negative, delta H is negative and delta S is also negative. हा फॉर्म्युलाचा निगेटिव्ह आहे म्हणजे हा पार्ट पॉझिटिव्ह होणार आहे. डेल्टा एस निगेटिव्ह आहे ओके आणि हा फॉर्म्युलाचा निगेटिव्ह म्हणजे हा पार्ट पॉझिटिव्ह होणार आहे. हा निगेटिव्ह आहे एक्झोथर्मिक. आणि डेल्टा जी आम्हाला माहिती आहे काय बरं? डेल्टा जी इकडे लिहितो should be negative for spontaneous process. आता हे निगेटिव्ह आहे आणि हा डेल्टा एस पण निगेटिव्ह दिलाय आणि हा फॉर्म्युलाचा निगेटिव्ह म्हणजे अल्टिमेटली हे टी डेल्टा एस ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह होणार आहे. याचा अर्थ हा जर डेल्टा जी निगेटिव्ह यायचा असेल तर मॅग्निट्यूड डेल्टा एच ची जास्त पाहिजे. म्हणजे डेल्टा एच इन मॅग्निट्यूड ऍज कम्पेअर टू दॅट टी इंटू डेल्टा एस इन मॅग्निट्यूड इट शुड बी स्मॉल. म्हणजे अल्टिमेटली मायनस यायला पाहिजे स्पॉन्टेनियसली. आणि मग जो आपण टी काढला इक्विलिब्रियमचा तर याचा अर्थ असा होतो टी केल्विन मध्ये 700 केल्विन इफ इट इज स्मॉलर दॅन 700 केल्विन. आणि मग भरून पण बघा इफ इट इज स्मॉलर दॅन टी इफ इट इज लेस दॅन 700 केल्विन तर टी इंटू डेल्टा एस इन मॅग्निट्यूड विल बी लेस दॅन डेल्टा एच. आणि त्यामुळे मग हे बेसिकली मायनस असल्यामुळं ओव्हरऑल प्लस आणि हा मायनस अल्टिमेटली काहीतरी मायनस येणार. म्हणजे डेल्टा जी निगेटिव्ह आला तर स्पॉन्टेनियस प्रोसेस. आणि टी ग्रेटर दॅन 700 असेल तर टी डेल्टा एस इन मॅग्निट्यूड विल बिकम ग्रेटर दॅन डेल्टा एच. आणि त्यामुळे मग अल्टिमेटली ते पॉझिटिव्ह येणार. आता हे निगेटिव्ह येणार सांगितलं तसं ते पॉझिटिव्ह येणार याचा अर्थ नॉन स्पॉन्टेनियस. मग आता जो आपण टी काढला या फॉर्म्युलाने तो काय सांगतो? आणि इथं बोथ डेल्टा एच आणि डेल्टा एस निगेटिव्ह आहे ते सगळं विचार करून न्यूमेरिकल सोडवायचं. म्हणजे म्हणून मागची थिअरीवर सगळी लागते की डेल्टा एस निगेटिव्ह असल्यामुळं म्हणजे ती रिॲक्शन त्याला आपण फॉरवर्ड म्हणू सोयीसाठी. जसं मगाशी H2+ O2 = H2O फॉरवर्ड रिॲक्शन एन्ट्रॉपी चेंज सिस्टीमची डिक्रीज झाली डेल्टा एस निगेटिव्ह. आणि मग या फॉर्म्युल्याने जो टी आला 700 केल्विन याचा अर्थ त्याच्यापेक्षा कमी असेल टी तर टी डेल्टा एस कमी येणार. म्हणजे ओव्हरऑल पॉझिटिव्ह व्हॅल्यू याच्या तुलनेत याच्यापेक्षा म्हणजे ओव्हरऑल दिस व्हॅल्यू निगेटिव्ह येणार म्हणजे स्पॉन्टेनियस. आणि मग तो टेम्परेचर काय आहे तर ते हे आहे. तर 700 केल्विन टेम्परेचर इफ इट इज लेस दॅन 700 केल्विन त्यावेळेला दिस व्हॅल्यू इन मॅग्निट्यूड विल बी लेस दॅन एन्थाल्पी चेंज म्हणजे डेल्टा जी निगेटिव्ह येणार म्हणजे स्पॉन्टेनियस.
स्पॉन्टेनियस ग्रेटर दॅन 700 असेल तर हे मायनस आहे, हे 700च्या पेक्षा जास्त असेल भरून बघा, तर ओव्हरऑल ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू जी येणार ती डेल्टा एस ओव्हरऑल व्हॅल्यू हा मायनस डेल्टा एस इट सेल्फ इन दिस केस इज मायनस, आणि हा निगेटिव्ह ओव्हरऑल व्हॅल्यू विल बी पॉझिटिव्ह. ओव्हरऑल व्हॅल्यू पॉझिटिव्ह 700 ती जर 700 पेक्षा ग्रेटर असेल केल्विन मध्ये तर डेल्टा जी पॉझिटिव्ह येणार नॉन स्पॉन्टेनियस. तर ते न्यूमेरिकल मध्ये सांगायचं आहे, हे करताना युनिट साईन त्याचा विचार करायचा. आणि आता आपण जे फॉर्म्युले बघितले न्यूमेरिकलच्या आधी थोडं मी काय सांगितलं ते 2-3 टाईप त्याला रिलेटेड काही एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. तर ते सर्व तोपर्यंत थिअरी आणि ते मी एकत्र लिहिलं होतं ते तो पॉज करून ते वहीत लिहून तयारी करा, सो दॅट वी कॅन कन्सिडर अगेन interesting numerical examples, and it will help us to consider interesting MCQs also.